नमस्कार मित्रांनो, मी उमेश. स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र देण्याबद्दलची वेगवेगळ्या समाज माध्यमावर तुम्ही बातम्या ऐकल्या असतील, सोशल मीडियावर बातम्या ऐकल्या असतील. सोशल मीडियावर पाहिले असेल की जानेवारी आणि डिसेंबर असे एकूण तुम्हाला ₹3000 मकर संक्रांतीच्या अगोदर म्हणजे 14 जानेवारीपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार, अशा बातम्या आहेत. आणि अशाच प्रकारच्या पोस्टही वेगवेगळे आमदार असतील, खासदार असतील यांच्याद्वारा ही पोस्ट करण्यात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची मोठी भेट. 14 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीचे ₹3000 जमा होणार. संक्रांतीचा सण, बहिणींचा सन्मान, हसरा चेहऱ्यांसाठी गोड मदत, अशी ही पोस्ट कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेली आहे. तुम्ही पाहू शकता महायुती सरकारकडून लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची विशेष भेट. लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर व जानेवारीचे एकत्रित ₹3000 14 जानेवारीपूर्वी जमा होणार, अशी ही पोस्ट छगन भुजबळ मंत्री अन्न व नागरी पुरवठा यांनीही केलेली आहे. परंतु आता हे ₹3000 येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. याचं कारण काय आहे, चला मग पाहूया. हे जे पैसे आहेत ते निवडणुकी अगोदर देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी 10 जानेवारी 2025 रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. यामध्ये त्यांनी काय मागणी केलेली आहे तुम्ही पाहू शकता. प्रति माननीय आयुक्त, राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र, महानगरपालिका निवडणूक संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम वितरित करण्याबाबत. महोदय, महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना नोव्हेंबर 2025 ची रक्कम डिसेंबर 2025च्या शेवटच्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 अशा 2 महिन्यांचे एकूण ₹3000 एकत्रित देण्याचा घाट सरकारने घातला आहे. ही बाब 1 कोटीहून अधिक महिला मतदारांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षाच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे. एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीने होतो. बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र डिसेंबर 2025 व जानेवारी 2026 चे लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत, असे निर्देश आयोगाने शासनात द्यावेत, अशी विनंती. तर अशी ही मागणी ॲडव्होकेट संदेश कोंडविलकर, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतरच हा हप्ता वितरित करण्यात यावा, त्या अगोदर हा हप्ता देऊ नये. हा जर हप्ता दिला तर तो मतदानासाठी हप्ता वाटप केला आहे, अशी त्यांची भावना होऊ शकते. त्यामुळं निवडणूक झाल्यानंतरच हे पैसे वाटप करावे, अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं आता हे जे ₹3000 आहेत ते मकर संक्रांतीच्या अगोदर येण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. यामध्ये निवडणूक झाल्यानंतरच तुमचे हे ₹3000 येऊ शकतात. शासनाकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही की ₹3000 तुम्हाला कधी देण्यात येणार आहेत. याची तारीख निश्चित झाल्यानंतर आपण त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर पब्लिश करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.